आज घरीच बनवूया रव्याचे बिस्किट. खुसखुशीत आणि खमंग. आपल्याला 8 दिवस पण याला स्टोअर करता येते. चहासोबत खूपच अप्रतिम लागतात. एका भांड्यामध्ये मी दूध घेतले. ज्या वाटीनं मी दूध घेतले त्याच वाटीनं आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी साखर घालते. थोडी कमी साखर घालते मी. आपल्याला हवी असेल तर थोडीशी जास्त वापरा, कारण गोड खात असताल आपण जास्त. तर आता एका कपाने मी तूप घेतले. आता हे तिन्ही जिन्स, साखर, दूध आणि तूप, हे तिन्ही जिन्स आपल्याला पूर्ण विरघळीत साखर इतकं आपल्याला हलवून घ्यायचे. तिन्ही मिक्स झाले पाहिजे. आणि नंतर आपल्याला ज्या वाटीनं आपण दूध घेतलं होतं त्याच मेजरमेंटमध्ये आपण घेतलं आहे रवा. आणि त्या रव्याला एकदा सगळा रवा नाही टाकायचा. आपल्याला थोडा थोडा करून आपल्याला त्या वाटीमधला रवा टाकत राहायचं आहे, कारण मध्ये गुठळ्या होऊ नये आणि रवा अतिशय फुला होऊ असा. आणि आपल्याला कळत जाईल की आपण हे रवा मध्ये गुठळ्या झाल्या नसल्यानं तर व्यवस्थित फुलला बी जाईल आणि आतमध्ये असं गुठळ्या वगैरे राहणार पण नाहीत. तर आपण व्यवस्थित हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण मी तीळ वापरते. आपल्याला जर तीळ खाऊ वाटत नसेल तर आपण जे शेंगदाणे राहतात त्याच्यावरलं कवच काढून टाकलं तरी बी चालेल. आणि थोडं चवीप्रमाणे नमक. तर घरगुती तीळ होते त्यामुळं मी तीळ घातलेत. आता ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक वेळेस नक्की हे घरी करून पहा. खूपच खमंग आणि खुसखुशीत होतात. आता हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. जितकी आपलं दूध घेतलं होतं त्याच प्रमाणात आपण ज्याच वाटीनं आणि बेकिंग पावडर वापरले. आता याला आपल्याला कणिक मिळू घ्यायची आता ह्याच्यामध्ये आणि आटा लावून घ्यायचा आहे पूर्ण. म्हणजे हे सगळे जिन्स मिक्स करून आपल्याला याला रोटीचा, जसे चपात्याचा आटो बनवून लावून घेतात तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेणेकरून सगळे जिन्स आपले एकत्र व्यवस्थित मिक्स झाले की हे आटा थोडासा व्यवस्थित फुलल्या जाईल आणि वेळ लागेल तितका व्यवस्थित आपला आटा फुलतो आणि व्यवस्थित बिस्किट पण जास्त खुसखुशीत होतात. आणि खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात हे इतके टेस्टी बिस्किट होतात. आपण केल्यानंतर कधी केले असतील घरी, पण काहींचे ना तेवढे खुसखुशीत होत नाहीत. आणि हे बिस्किट एकदा आपण घरी करून बघितले ना तर आपण बाजारातले बिस्किट नाही आणणार, एवढं नक्की. चहासोबत या नाश्त्याला पण बिस्किट लहान मुलाला द्यायचे असतील, स्टोअर करून ठेवायचं असेल तर खूप चांगली आहे ही रेसिपी. आणि आता हातावर आपल्याला ज्या शेपमध्ये आकार द्यायचा आहे तसे आपण आकार देऊ शकता. मी चम्मचनं याच्यावर डिझाईन काढते. जसं जर आपल्याला नको असेल तरी बी आपण चालते. तर आता मी हे बनवून घेतले सगळे व्यवस्थित. तर आपण ऑइल गरम करायला ठेवलं होतं मी पॅनमध्ये, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि जितकं तेल मीडियम असेल तितके आपले बिस्किटना फुलले जातील आणि कुरकुरे होतील. असं ह्याला आपण परतून घेऊ तर व्यवस्थित. तर आपण ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करणं विसरायचं नाही बरं का. कारण की नवीन नवीन रेसिपी ह्या चॅनलवर मी नवीन अशा सोप्या पद्धतीच्या टाकत राहील. तर आपल्याला कळणार नाही, त्याच्यामुळं लाईक केल्यावर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दुसरी रेसिपी आली की आपल्याला पाहता येईल. आणि हा बघा आपण किती व्यवस्थित आणि खुसखुशीत असं दिसताच वाटतंय किती फुललेत आपले हे बिस्किट. आता बघा याची जे आहे ना फुलून असे व्यवस्थित
टम्म दिसतात, असे खुसखुशीत दिसत आहेत दिसायला, तसेच खायला पण अप्रतिम झाले. तर नक्की घरी बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा. थँक्यू.